तारदाळ येथे दिव्यांगांच्या शिक्षणाचा नवा आशेचा किरण. आई शिरकाई दिव्यांग मोफत शालेय संस्था. नियोजित जागेचा शुभारंभ. तारदाळ दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी येथील ठाकरेनगर परिसरात दिव्यांग मुलामुलींच्या शिक्षणासाठी एक ऐतिहासिक आणि आशादायी पाऊल उचलले गेले आहे. स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती, दिल्ली संचलित आई शिरकाई दिव्यांग मोफत शालेय संस्था या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजित जागेचा शुभारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार, ग्रामपंचायत क्लार्क भाऊसो चौगुले, संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, विकास गायकवाड, दादासो सुतार, प्रल्हाद माने, मार्तंड कांबळे, नजीर नदाफ, हेमंत जावीर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सध्या तारदाळ, खोतवाडी व आजूबाजूच्या सुमारे 15 किलोमीटर परिसरात दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र शाळेची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरच मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने हा उपक्रम उभारण्यात येत आहे. या नियोजित जागेच्या उद्घाटनामुळे दिव्यांग पालकांच्या डोळ्यात आशेचे अश्रू तर मुलांच्या चेहऱ्यावर नव्या स्वप्नांचे हास्य पाहायला मिळाले. आता आमच्या मुलांना शिक्षणासाठी दूर जावे लागणार नाही, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पक्षाचे उत्तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, अनिल विजयनगरे, सागर वडगामवे, जमीर माणकापुरे, सुधीर मासुर्ले, दत्तात्रय गोडबोले, इरफान बागवान, आनंदा वाणी, नानासो दातार, सुरेश पुणेकर, महादेव नाईक, महेश शेटे, सुनील कांबळे, अल्ताफ गलगले यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. लवकरच या शाळेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आत्मविश्वास व स्वावलंबनासाठी ही संस्था एक आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तारदाळच्या मातीतून उगवलेली ही शाळा दिव्यांगांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारी ठरेल, यात शंका नाही.